नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मशीन लर्निंगचा एक महत्त्वपूर्ण असा अल्गोरिदम रँडम फॉरेस्ट. आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्यात जो फीचर इम्पॉर्टन्स स्कोर असतो, तो काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. ओके. तर आधी आपण बघूया आपल्याला रँडम फॉरेस्टची गरज काय आहे. आपल्याला डिसिजन ट्री माहित आहे. डिसिजन ट्री काय करतं? डिसिजन ट्रीज आर प्रोन टू ओव्हरफिटिंग. म्हणजे अ, एक असा विचार करा, की तुमचा असा एखादा मित्र असतो, ज्याला तुम्ही काहीही विचारलं तरी तो त्याचा सल्ला चांगल्या प्रकारे देत असतो. पण अशा सिच्युएशनमध्ये तो व्यवस्थित सल्ला देतो, की तो त्या सिच्युएशन मधून गेलाय. पण जेव्हा एखादी नवीन सिच्युएशन येते त्यावेळी तो अडखळतो. सेम गोष्ट होते डिसिजन ट्रीज सोबत. डिसिजन ट्रीज हे ट्रेनिंग डेटावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात, पण एखादा नवीन डेटा किंवा टेस्टिंग डेटा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यावेळी ते फेल होतात. सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी रँडम फॉरेस्ट आहे. सो रँडम फॉरेस्ट काय करते? रँडम फॉरेस्ट रिड्युसेस व्हेरियन्स बाय कंबायनिंग मल्टिपल ट्रीज. रँडम फॉरेस्ट खूप डिसिजन ट्रीज एकत्र करून त्या खूप साऱ्या डिसिजन ट्रीज मधून एक फायनल आउटपुट डिराईव्ह करते. सो अँड द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की रँडम फॉरेस्ट रोबस्ट प्रेडिक्शन्स प्रोव्हाइड करते. सो रोबस्ट प्रेडिक्शन्स म्हणजे आपला नॉइझी किंवा मिसिंग डेटा असला तरी सुद्धा ते रोबस्ट प्रेडिक्शन्स प्रोव्हाइड करते. पण हे कशामुळे करते तर ते एका डिसिजन ट्रीवर डिपेंड न राहता मल्टिपल डिसिजन ट्रीज वरती डिपेंडंट असतं. सो प्रत्येकाच्या आउटपुटचं कॉम्बिनेशन आपल्याला फायनल आउटपुट म्हणून मिळते. त्याच्यामुळे ते प्रेडिक्शन जे असतात ते रोबस्ट असतात. अँड सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रँडम फॉरेस्ट प्रोव्हाइड करते हे फीचर इम्पॉर्टन्स स्कोअर. म्हणजे आपण ज्यावेळी एखादं मॉडेल ट्रेन करतोय त्यावेळी त्याचं जे आउटपुट येते ते कसं डिराईव्ह झालंय किंवा त्यात कुठल्या फीचर्स कुठल्या फीचर्सना त्यांना जास्त व्हॅल्यू दिली किंवा कुठल्या फीचर्सना जास्त प्रायोरिटाईज केलंय. तो जो फीचर्स इम्पॉर्टन्स जो स्कोर आहे तो आपल्याला रँडम फॉरेस्ट मुळे कळू शकतो. ओके, दॅट्स वाय वी नीड रँडम फॉरेस्ट. विल सी द नेक्स्ट स्लाइड. सो व्हॉट इज रँडम फॉरेस्ट ऍक्च्युअली इज? तर रँडम फॉरेस्ट काय आहे? एक एन्सेम्बल लर्निंग अल्गोरिदम आहे. एन्सेम्बल म्हणजे एक समूह. खूप साऱ्या मॉडेल्सना एकत्र करून एक मेन मॉडेल क्रिएट केलं जातं. दॅट इज एन्सेम्बल. रँडम फॉरेस्ट हे बॅगिंग एन्सेम्बल लर्निंगची जी टेक्निक आहे त्याच्यावरती बिल्ड होतं. मग ते कसं करतं तर डेटा जो आपला असतो, आपल्याकडे मल्टिपल डेटा असतो त्याला सबसेट्स मध्ये डिवाइड करतं. बूटस्ट्रॅप सॅम्पलिंग करतं आणि तो डेटा वेगवेगळ्या डिसिजन ट्रीजना दिला जातो. आणि त्याच्यावरती ते ट्रीज ट्रेन होतात आणि त्याचं जे आउटपुट आहे ते करताना जर क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल म्हणजे आपल्याकडं मल्टिपल क्लासेस आहेत जसं की आपल्याला एखाद्या फ्रुट्सचं क्लासिफिकेशन करायचं आहे ऍपल बनाना पायनॅपल. तर त्यावेळी त्या मल्टिपल डिसिजन ट्रीज कडून वोट्स घेतले जातात की तुझं आउटपुट काय येणार आहे तुझं आउटपुट काय येणार आहे आणि ज्याला जास्त वोट असतील ते फायनल आउटपुट केलं जातं आणि रिग्रेशनच्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येकाच्या आउटपुट्सचं ऍग्रिगेट केलं जातं. दॅट इज ऍव्हरेज. And the third thing is it reduces overfitting and improves accuracy compared to decision trees. जसं की आपण म्हटलं की सिंगल डिसिजन ट्रीज आर प्रोन टू ओव्हरफिटिंग. म्हणजे सिंगल डिसिजन ट्रीज मुळे ओव्हरफिटिंग जास्त होतं. हे आपण डेटा डिवाइड केल्यामुळं मल्टिपल डिसिजन ट्रीज कडून आपण आउटपुट घ्यायला लागलोय. त्याच्यामुळे ते ओव्हरफिटिंगला ओव्हरफिटिंग होत नाही आणि अॅक्युरसी इम्प्रूव्ह होते मॉडेलची. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला काय झालंय किंवा एक खूप सिरियस काहीतरी झालंय. तर तुम्ही एका डॉक्टरचा सल्ला घेणार की खूप साऱ्या डॉक्टर्सचा? कारण एखादा डॉक्टर हा पर्टिक्युलर त्याचा त्याचा दृष्टिकोन आणि दुसऱ्या डॉक्टरचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. म्हणून आपण काय करतो, खूप 3-4 डॉक्टर्सना विचारा किंवा आपण 10 डॉक्टर्सना विचारलं, तर त्यांच्याकडून मिळणारं जे आउटपुट आहे, ते अर्थातच चांगलं असणार आहे, आपण एका डॉक्टरला विचारल्यापेक्षा. सो ही बेसिक आयडिया आहे रँडम फॉरेस्टच्या मागं. म्हणजे रँडम फॉरेस्ट काय करतंय, की एकाचा सल्ला न घेता खूप साऱ्या डिसिजन ट्रीजचा सल्ला घेऊन फायनल आउटपुट प्रेडिक्ट करतंय. ओके, विल सी नेक्स्ट स्लाइड. तर रँडम फॉरेस्ट
वर्क कसं करते. तर असं खूप रॅन्डम फॉरेस्ट खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. ते बेसिक 4 स्टेप्स मध्येच काम करते. त्यातली पहिली स्टेप आहे बूटस्ट्रॅप सॅम्पलिंग. बूटस्ट्रॅप सॅम्पलिंग म्हणजे काय? आपला जो लार्ज डेटा सेट आहे, त्या लार्ज डेटा सेट मधले रॅन्डम सॅम्पल्स कलेक्ट करायचे आणि जे एका पर्टिक्युलर साईज मध्ये डिवाइड केले जातात आणि त्यांची जी रिमेनिंग साईज आहे ती डुप्लिकेट केली जाते तोच डेटा. म्हणजे प्रत्येक मॉडेलला डेटाचा व्हेरियन्स मिळतो. म्हणजे सेम डेटा पण तो थोडासा वेगळा वेगळा असं प्रत्येक मॉडेलला दिला जातो. सेकंड स्टेप आहे आपली प्रत्येक डिसिजन ट्रीला तो जो डेटा दिलाय त्या डेटावरती ते ट्रेन कसं होते तर तो सबसेट जो डेटाचा आहे त्याच्यातले ते रॅन्डम फीचर्स सुद्धा कलेक्ट करते. फक्त रॅन्डम डेटा नाही. तर सगळ्या फीचर्स वरती ट्रेन न करता ते रॅन्डम फीचर्स सुद्धा फक्त रॅन्डम फीचर्स वरतीच ट्रेन होते. म्हणजे प्रत्येक डिसिजन ट्री हे वेगवेगळ्या फीचर्स वरती ट्रेन झालेलं असते. ओके, सो थर्ड इम्पॉर्टंट स्टेप इज आता त्या डेटावरती ट्रेन झालेल्या मॉडेलला पण एखादं इनपुट दिलं की एखादं इनपुट दिलं तर त्याचं जे प्रेडिक्शन आहे ते प्रत्येक प्रत्येक डिसिजन ट्रीचं हे इंडिव्हिज्युअल प्रेडिक्शन असते. ओके, आता आपण आणि फोर्थ स्टेप आहे ती फायनल प्रेडिक्शन. म्हणजे आता प्रत्येक डिसिजन ट्रीने त्याचं त्याचं आउटपुट दिलं, आता आपल्याला फायनल आउटपुट पाहिजे. मग हे फायनल आउटपुट कसं डिराईव्ह केलं जातं तर क्लासिफिकेशनचा जो प्रॉब्लेम असेल तर मेजॉरिटी वोटिंग केलं जातं. म्हणजे ज्या आउटपुटला जास्त वोट्स मिळतील ते आउटपुट फायनल आउटपुट केलं जातं. आणि रिग्रेशनचे प्रॉब्लेम असतील तर प्रत्येक जे आउटपुट आपल्याला मिळालं त्याची ऍव्हरेज काढली जाते. ऍग्रीगेट टाईप. ओके, सो बेसिकली रॅन्डम फॉरेस्ट काय करतंय तर त्याच्यात डेटा पण त्याला रॅन्डम का बोललं जातं तर आपण जो डेटा पिक करतोय तो पण रॅन्डमली पिक करतोय प्लस फीचर्स पिक करतोय ते पण रॅन्डमली पिक करतोय. आणि त्या रॅन्डमली पिक केलेल्या डेटाची जे आउटपुट मिळते ते फायनल आउटपुट हे ऍव्हरेज करून काढतोय आपण. त्याच्यामुळं जे मिळणारं फायनल आउटपुट आहे ते रोबस्ट आणि स्टेबल असते. आपण एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे एका फ्रूटचं नेम. आपल्याला एक इमेज दिले, सो ते कसं वर्क होतं ते बघूया. ओके, दिस इज द इमेज. हे जे फ्रूट बास्केट दिसते तो आपला होल डेटा आहे. सो दिस फ्रूट बास्केट इज आवर होल डेटा, आपला पूर्ण डेटा आहे. त्याच्यानंतर हे जे ब्लू डॉट्स दिसतात स्टार्टला, हे ब्लू डॉट्स आहेत हा डेटा बूटस्ट्रॅप सॅम्पल डेटा आहे जो प्रत्येक डिसिजन ट्रीला प्रोव्हाइड केला. आणि त्या प्रत्येक डिसिजन ट्रीनं काहीतरी वेगळे वेगळे फीचर्स कलेक्ट करून तो डेटावरती ते मॉडेल ट्रेन झाले. मग आपले ट्री 1 आहे, ट्री 2 आहे, ट्री 3 असे एन नंबर ऑफ ट्रीज असतात. हे प्रत्येक डिसिजन ट्री हे ट्रेन झाले त्या डेटावरती. आता आपण त्याला इनपुट ज्यावेळी आपण ही इनपुट इमेज दिला, दॅट इज ऍपलची इमेज दिला. मग डिसिजन ट्री 1 आपल्याला काय म्हणायला लागले की हे ऍपल आहे. डिसिजन ट्री 2 म्हणाले की हे आपलं ऍपल आहे. आणि डिसिजन ट्री 3 जी आहे ते आउटपुट द्यायला की हे बनाना आहे म्हणून. म्हणजे प्रत्येक डिसिजन ट्रीचं वेगळं वेगळं आउटपुट आलंय. आता जे फायनल आउटपुट डिराईव्ह केलं जातंय लास्टला ते कसं केलं जाते तर मेजॉरिटी वोटिंग न केलं जाते. मेजॉरिटी वोटिंग म्हणजे काय आता याच्यात ऍपलला सगळ्यात जास्त वोट आहे. म्हणजे ऍपल 2 डिसिजन ट्रीजनी सांगितलं की हे ऍपल आहे, एका डिसिजन ट्रीने सांगितलं की हा बनाना आहे. त्याच्यामुळं ह्याचं फायनल आउटपुट आहे ते ऍपल येणार जे आपलं प्रेडिक्शन आहे. Okay, this is how exactly random forest works. Then we'll see the next. तर रॅन्डम फॉरेस्टचे लिमिटेशन्स काय आहेत किंवा कुठल्या सिच्युएशनला रॅन्डम फॉरेस्ट स्ट्रगल करते. सो त्याचा फर्स्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन आहे की कम्प्युटेशनल कॉस्ट. म्हणजे आपण एक डिसिजन ट्री ट्रेन न करता मल्टिपल डिसिजन ट्रीज ट्रेन करायला लागलो पॅरलली. त्याच्यामुळे जी कम्प्युटेशनल कॉस्ट आहे किंवा रिक्वायर्ड टाइम आहे, मेमरी आहे, त्याची कॉस्ट हाय होते. त्याच्यामुळे ती कम्प्युटेशनल कॉस्ट हाय होते. सेकंड इज लेस इंटरप्रिटेबिलिटी म्हणजे आपल्याला जरी फीचर स्कोर माहित असला की कुठले फीचर किंवा कुठले ऍट्रिब्यूट इम्पॉर्टंट आहे, तरी पण आपण ज्यावेळी एखादं आउटपुट मिळतंय आपल्याला रॅन्डम फॉरेस्ट कडून त्यावेळी ते एक्झॅक्टली कसं डिराईव्ह झालंय हे ब्लॅक बॉक्स आहे. आपल्याला माहित नाही त्याचं फंक्शनिंग कसं झालंय, कुठल्या ट्री कडून कसं आउटपुट आलंय ते. सेकंड इज बायस इन फीचर इम्पॉर्टन्स. म्हणजे काय तर आपला जो डेटा सेट आहे तो जर लार्ज असला तर त्याच्यातले रॅन्डम फीचर्स पिक करणं इझी जातं रॅन्डम फॉरेस्टला. तर ज्यावेळी डेटा डेटा सेटमध्ये फीचर्स जास्त असतील, मेनी कॅटेगरीज असतील, त्यावेळी ते त्या डेटाला फेवर करू शकतं. ओके, सेकंड इज
इट्स नॉट आयडियल फॉर रिअल टाइम प्रेडिक्शन्स. म्हणजे रॅन्डम फॉरेस्ट आहे ते ऑफलाईन डेटावरती इझिली काम करू शकते. पण आपण खूप सारे डिसिजन ट्रीज बिल्ड केले, त्या सगळ्यांकडून आउटपुट घ्यायला लागलो. त्याच्यामुळं काय होतं, की त्याची जी कम्प्युटेशनल कॉस्ट हाय आहे आणि रिक्वायर्ड टाइम आहे प्रेडिक्शनसाठी तो पण जास्त होतो. त्याच्यामध्ये रिअल टाइम प्रेडिक्शनसाठी तेवढं अ, तेवढं चांगलं नाहीये. तो त्याचं पण एक्झाम्पल इथं खाली दिलंय बघा. स्टॉक ट्रेडिंग, रिअल टाइम स्टॉक ट्रेडिंग. तर ज्यावेळी आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो, त्यावेळी आपल्याला डिसिजन हे मिली सेकंड्समध्ये घ्यावे लागतात. पण जर आपण रॅन्डम फॉरेस्ट इथे अप्लाय केलं, तर त्याला रिक्वायर्ड टाइम जो आहे, तो तेवढ्या लार्ज डेटावरती तेवढ्या फास्ट एक्झिक्युशन होणं इझी नाहीये आणि रॅन्डम फॉरेस्ट तिथं लॅग करतंय. त्याच्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये आपण रॅन्डम फॉरेस्ट नाही यूज करू शकत. अँड द लास्ट एडवांटेज ऑफ रॅन्डम फॉरेस्ट इज द पॅरामीटर ट्युनिंग इज निडेड. म्हणजे जे पॅरामीटर असतात की एन एस्टिमेटर, मॅक्स डेप्थ, ते आपल्याला चांगल्या प्रकारे चूज करावे लागतात की आपल्याला जो आउटपुट पाहिजे तो डिराईव्ह होण्यासाठी. Then we'll see the summary of this overall presentation. So what is random forest exactly is the random forest काय आहे तर ensemble of decision trees. म्हणजे डिसिजन ट्रीज, मल्टिपल डिसिजन ट्रीचा ग्रुप आहे. तो काय कसं सॉल्व्ह करतो तर रॅन्डमनेस आणि ॲव्हरेजिंग हे दोन इम्पॉर्टंट फीचर आहेत रॅन्डम फॉरेस्टचे. सेकंड इज रॅन्डम फॉरेस्ट ओव्हरफिटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि मॉडेलची अॅक्युरसी आणि रोबस्टनेस इन्क्रीज करताय और इम्प्रूव्ह करताय. त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड्स फीचर इम्पॉर्टन्स. म्हणजे जसं आपण पाहिलं की रॅन्डम फॉरेस्ट आपल्याला सांगू शकते की कुठला ऍट्रिब्यूट जास्त महत्वाचा आहे किंवा कुठला फीचर जास्त महत्वाचा आहे. तो त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर हे कुठल्या डोमेन्स मध्ये यूज केलं जाते तर हेल्थ केअर, फायनान्स अँड फ्रॉड डिटेक्शन. फायनान्स मध्ये, स्टॉक एक्सचेंज मध्ये नाही यूज केलं जात, पण फायनान्स मध्ये क्रेडिट स्कोर चेकिंग मध्ये यूज केलं जातं रॅन्डम फॉरेस्ट. देन त्याचं लिमिटेशन, त्याचे दोन इम्पॉर्टंट लिमिटेशन्स आहेत. ती कम्प्युटेशनल कॉस्ट हाय असते रॅन्डम फॉरेस्टची, अँड सेकंड इज रिड्युस्ड इंटरप्रिटॅबिलिटी. म्हणजे ते ब्लॅक बॉक्स मध्ये वर्क होतं, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की ते कसं वर्क व्हायला लागलंय. ओके, सो बेसिक आयडिया किंवा तुम्हाला जर जेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायचं की रॅन्डम फॉरेस्ट एक्झॅक्टली काय आहे, ते आपण एक एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतोय की रॅन्डम फॉरेस्ट हे एक्सपर्ट्सची ज्युरी आहे. म्हणजे एका एक्सपर्टचं नॉलेज किंवा त्याचा बायसनेस असू शकतो, पण ज्यावेळी मल्टिपल एक्सपर्ट्स टुगेदर येतात, त्यावेळी त्यांच्याकडून जे मिळणारं आउटपुट आहे किंवा त्यांच्याकडून मिळणारे जे अँसर्स आहेत ते रिलायबल आणि फेअर असतात. सो दॅट्स इट. दॅट इज रॅन्डम फॉरेस्ट. थँक यू.